स्वप्न होतं केवळ स्वराज्याचं नाही, तर प्रत्येक गडावर भगव्या निशाणाचा ठसा उमटवण्याचं. हा गड केवळ मातीचा नाही, इथल्या प्रत्येक दगडात हर हर महादेवाचं गर्जन कोरले. आज आपण उभे आहोत त्या भूमीवर जिथे इतिहास घडला नाही, तर तलवारीच्या शौर्यानं घडवला गेला. दुर्गेश्वर रायगडावरून आज आपण पाहणार आहोत शिवछत्रपतींच्या इतिहासाचा भाग दुसरा, अधिक रोमांचक, अधिक प्रेरणादायी. महालातच आहोत आपण. त्यांचं बेड पाहिलं, स्वयंपाक खोली पाहिली. ज्या आज ओट्यावर आत्ता उभे इथे आहेत ना, हे एक बेसमेंटच आहे. हे पूर्ण 250 फूट असा लांब आहे. याला सचिवालय असं म्हणतात, सेक्रेटरी, लेखनिक ऑफिस होतं त्यावेळचं. आणि त्याच्यामध्येच तुम्हाला ते दगड बघा एकत्र जॉईंट दिसतात तुम्हाला. ते लोक म्हणतात ही बसण्याची जागा आहे का. हे पूर्वीचे पिलरच्या खून आहेत. पिलर माहिती आहे, लाकडी पिलरसाठी. आलं का लक्षात. आता इकडे बघा, ही मुलं ज्या या पूर्ण भिंतीवर उभे आहेत आणि तो बघा मुलगा खाली तिकडून उतरून चाललाय. त्या कोपऱ्यातून एक खाली रस्ता गेलाय. तिथून कोपऱ्यातून 11 पायऱ्या खाली उतरून गेलं का त्याच्या जमिनीच्या आतमध्ये जाता येतं. आणि त्याच्या खाली ना एक अंधारामध्ये बांधलेली रूम आहे. त्या खोलीचं नाव आहे खलबतखाना. खलबतखाना म्हणजे गुपित चर्चा करण्याचं ठिकाण. आपण नाही बोलतो की या कानाची बातमी त्या कानाला कळू नये, अशी गुप्त खलबत पूर्वी त्या खोलीत केली जायची. शिवाजी महाराजांचे गुप्त खात्याचे प्रमुख होते, ज्यांचं नाव होतं बहिर्जी नाईक. स्वराज्याचा तिसरा डोळा. आणि बहिर्जी नाईक एक असा माणूस होता की घरात त्यांच्या स्वतःच्या बायकोला सुद्धा माहीत नव्हतं की माझा नवरा शिवरायांच्या दरबारी गुप्तहेराचं काम करतोय. तर भिंतीलाही कान असता. तो स्वराज्य वाढवायचं थोडं खोटं बोलावं लागत. बहिर्जी नाईकाला 18 भाषेचं ज्ञान होतं. देशांतर करण्यात ते पटाईत होते. रात्री बेरात्री दरवाजा खुला केला जायचा. बहिर्जी नाईक अशा मार्गाचा व्यक्ती. ते त्या ठिकाणी जाऊन महाराजांच्या सोबत गुपित खलबत, त्याला चेंबर फॉर सिक्रेट डिस्कशन म्हटलं तरी चालेल. आणि आता ती खोली का बंद केले, खाली काही लोक खाली जाऊन करतात. पलीकडे हे खाली जे बांधलेले स्तंभ आहेत ते हवा महाल किंवा विजय स्तंभ म्हणतात. ते 7 मजली उंच होते आणि ते आता काही ढासळलेत बघा. त्या काळामध्ये तिथे छत्रपती शिवरायांच्या राण्या ह्या विश्रांती घेण्यासाठी बसायच्या. आता त्याचा वापर नाही होत. लोक जायचे, सेल्फी काढायचे, त्यामुळे बरेचसे काही अपघात होऊ नयेत म्हणून तो थोडा मार्ग बंद ठेवलाय. दुसरी गोष्ट, पलीकडे बघा विटांमध्ये बांधलेली रूम दिसते का ती खाली. एक तुम्हाला सांगतो, जेवढ्या विटांचं काम गडावर आहे ना, हे महाराजांच्या काळचे नाही, पेशवे काळ 17व्या शतकातलं आहे. ती जी खोली आहे ना, त्या खोलीला टाकसाळ बोलतात. टांगसाळ म्हणजे छापखाना. नाणी, करन्सी तिथेच बनवली जात असायची. जर ते तुम्हाला ते आतमध्ये जाऊन तिकडे बघायचं असेल तर तिथे जाऊन बघून या वरती, तिथे चढून. आणि मग आपण पुढील माहिती सिंहासनाकडे घेऊया.
बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय। समोर लक्ष असू द्या, झुकल्या वाकल्या गर्विष्ठ माना या शिवमंदिरी नतमस्तक झाल्या। ही महाराजांच्या सिंहासनाची जागा आणि हा पूर्ण त्यांचा दरबार आहे बघा। 352 वर्षापूर्वी जो महाराजांचा राज्याभिषेक रायगडावर साजरा झाला तो या ठिकाणी झाला होता। तुम्ही शिवाजी महाराजांचं राज्याभिषेकाचं छायाचित्र फोटो वगैरे पाहिला सर्वांनी? शाळा कॉलेज ऑफिसमध्ये फोटो इथलाच आहे। त्या फोटोमध्ये बघा एक व्यक्ती छत्रपती शिवाजी राजांना टोपी काढून मुजरा करते, तो म्हणजे इंग्रजांचा वकील हेनरी ऑक्झेटन म्हणून होता। आणि त्यावेळी काय रोपे होता का? नाही, तो गडावर पायी चालला होता। इंडिया ईस्ट कंपनीचा वकील हेनरी गडावर तो 22 दिवस राहिला होता। त्या 352 वर्षापूर्वी त्यांनी ते काय पाहिलं तर याच ठिकाणी महाराजांचं पूर्वी 32 मन सोन्याचं सिंहासन होतं। आता एक मन म्हणजे किती किलो माहितीये का? 40 किलो। मग 32 मनाचं वजन करा, 1280 किलोचं सोन्याचं सिंहासन महाराजांचं इथे होतं। आणि ते संभाजी राजांच्या हत्येनंतर मोगलांना मिळालं। संभाजी राजांच्या हत्या केल्या, वध असं म्हणतं। वध कोणाचा होतो? राक्षसाचा होतो। संभाजी राजांची कोणी हत्या केली? औरंग्याने केली, बेरहमीने मारलं। संभाजी राजांना मारल्यानंतर मराठी हारले का? लढतच राहिले की नाही? म्हणून औरंगजेब म्हटला होता की सचमुच छावा वो शेर का। छावा कोणाला म्हणतात? वाघाच्या सिंहाच्या पिल्लाला बछड्याला म्हणतात बघा। तर याच ठिकाणी शिवछत्रपतींचा राज्याभिषेक झाला होता। त्या सोहळ्याला या ठिकाणी 5000 लोक उपस्थित होते या दरबारात। आता हा जो मंडप सोडलाय ना, आताच्या कार्यक्रमाला असतो शिवकालीन तर पूर्ण लाकडी मंडप होता। कारण त्या काळी तिथे महाराजांचं जर 32 मन सोन्याचं सिंहासन होतं तर त्या समोर भिंती नसाव्यात। तर या समोरच्या जर भिंती असतील तर समोर बसलेल्या प्रजेला राजा दिसू शकत नव्हता। समोरच्या गेटकडे बघा तुम्ही, जर का बॉम्बेचा गेट ऑफ इंडिया आणि दिल्लीचा जर का इंडिया गेट पाहिलात ना तर इंडिया गेटचं प्रतीक याला नगारखाना म्हणतात, नाही का? शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला जी मंडळी आली ती इकडून आली होती असेल का? इकडून आली असेल ना, कारण हा बालेकिल्ल्याचा परिसर आहे। मंडळी येणारी इकडनं आणि त्या लोकांच्या स्वागत समारंभासाठी त्या राज्याभिषेकाच्या दिवशी 2 हत्ती सजून उभे केले होते या गेटच्या समोर। आता प्रश्न असा आहे की या गडावर 2 पायाचा माणूस सुरक्षितपणे येऊ शकत नाही, मग हत्ती कसे आले? तर अभ्यासकांचं मत आहे गडावर हत्ती असे आणले गेले होते ज्यावेळेस शिवाजी महाराजांनी रायगडाच्या बांधकामाला सुरुवात केली ना त्यावेळी हत्तीची छोटी पिल्लं ही पालखीत घालून किल्ल्यावर आणली, त्याचं पालन पोषण इथे केलं। कारण लहानापासून मोठं करता येतं, मोठ्यापासून लहान करता येत नाही। आणि त्यावेळी त्या हत्तीच्या अंबारीतून त्या मिरवणुकी निघाल्या होत्या, ती मंदिराला गेली होती मिरवणूक। या दरबाराचं एक स्थापत्यशास्त्र असं आहे की त्यावेळी स्पीकर माईक वगैरे नव्हतं। आज एखाद्या 50 लोकांच्या मीटिंग आयोजनाला साऊंडची व्यवस्था केली, माहिती आहे ना? साऊंड लावला जातो। त्यावेळी इथे 5000 लोक बसायचे, महाराज त्या ठिकाणी बसायचे। तिथे हळू आवाजात बोललं तर कोपऱ्या कोपऱ्यातल्या लोकांना ऐकायला जायला इको म्हणतात। आणि तो इको कशामुळे प्राप्त होतो? तर मी एक स्टुडंट आहे, काही लोक म्हणतात हा इको कशामुळे होतो? काही जाणकारांचं मत आहे हा इको होण्यामागचा काही कारण आहे की या दरबार फिरत पाहत न्याहाळत असताना त्या दरबारात तुम्हाला एक खडक नॅचरल बघायला मिळतो, तो हा खडक आहे ना। मग एवढा सुंदर दरबार, मग तो दरबारातच हा इथे खडक का ठेवला गेला असेल? तर काही जाणकारांचं मत आहे जो या दरबारामध्ये जो इको प्रतिध्वनी, प्रति म्हणजे आलेला आवाज प्रति होतोय तो या खडकामुळे होतो, म्हणून त्यावेळी हा खडक या ठिकाणी शाबूत ठेवलेला आहे। तेव्हापासूनचाच आहे असं काही जाणकारांचं मत आहे। मी तर एक स्टुडंट आहे। शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला रायगडावर एक काशी क्षेत्रावरून एक विद्वान पंडित आले होते, ज्यांचं नाव गागा भट्ट। या गागा भट्टांच्या हस्ते शिवाजी राजांचा विधिवत आणि शास्त्रोक्त पद्धतीने जो शिवराज्याभिषेक झाला तो या ठिकाणी, याला म्हणतात दरबार। शिवरायांच्या राज्याभिषेकाची तारीख आहे 6 जून 1674 साली या ठिकाणी राज्य। आणि त्या क्षणी इथे किती लोकांना आनंद गगनात मावत नसेल अशी ही जागा आणि तो सोहळा या जागेने पाहिलेला होता। म्हणून आपण थोडक्यात समजा आपण महाराजांचे मावळे म्हणून आज इथे फिरतोय। महाराज सिंहासनावर आरूढ झालेत
आणि या दरबारात ज्यावेळी महाराज प्रत्येक वेळी या सिंहासनावर बसत असायचे ना, तर या नगारखान्याच्या मधून एक गारद दिली जायची, त्याला म्हणतात शिवगर्जन. समजा महाराज बसलेत, दरबार उठून उभा राहिलाय, महाराजांच्या अंगावर फुलांचे वर्षाव होत आहेत आणि मागून गारद होते, ती गारद मी देतो, मागून सर्वांनी जय बोलायचा. समोर लक्ष असू द्या. महाराज प्रौढ प्रताप पुरंदर सिंहासनाधीश्वर हिंदवी स्वराज संस्थापक बहुजन प्रतिपालक श्रीमंत छत्रपती श्री शिवाजी महाराज की, छत्रपती श्री संभाजी महाराज की. असा शिवछत्रपतींचा तो सोहळा या रायगडाने पार पाडला होता, ती सिंहासनाची जात. मित्रांनो, आताच आपण त्या दरवाज्यात खाली आलो आणि आपल्या समोर आहेत हे विजयस्तंभ. तर विजयस्तंभाच्या बरोबर समोर आपल्याला गंगासागर पाहायला मिळतो. गंगासागर जिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक केला होता आणि त्या राज्याभिषेकासाठी पाणी आणलं होतं 7 नद्यांचं. तर ते पाणी त्या गंगासागरमध्ये टाकलं गेलं. आता मी तिकडं काय जाऊ शकत नाही, थोडंसं पलीकडे गेल्यावर सांगतो तिकडचं. आणि या ठिकाणी पाणी साठलंय. या ठिकाणी हे जे स्तंभ आहेत हे थोडे थोडे गळत आहेत. आता आपण आजकाल एक काल परवा दिवशी केलेलं बांधकामसुद्धा टिकत नाही. आता तुम्ही लास्ट टाईम बघितलं की छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा केला आणि अगदी कमी कालावधीमध्ये तो पडला. तर हे तर जवळपास 400 वर्षापूर्वीचं बांधकाम आहे, त्यामुळं थोडीशी पडझड झालेली आहे. आणि गळत असेल तर नंतर याची डागडुजी करणं किंवा याची काळजी घेणं ह्या गोष्टी न झाल्यामुळे पडझड झालेली आहे. तर असा हा मनोरा. आणि या ठिकाणी अजून एक समोर एक मनोरा आहे, हा समोरचा. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यावेळेस स्वारी केली जायची किंवा एखादी गोष्ट जिंकली जायची, एखादं युद्ध जिंकलं जायचं, त्यावेळेस ह्या स्तंभांमध्ये दीप प्रज्वलन केलं जायचं आणि बरंच या ठिकाणी म्हणजे तो विजय या ठिकाणी साजरा केला जायचा. तर असे हे स्तंभ आहेत. हे 5 मजल्याचे काही ठिकाणी म्हटलं जातं किंवा काही जण म्हणतात की 7 मजल्याचे आहेत. तर आता मग अशी गाईड सांगत होते की हे 5 मजल्याचे स्तंभ आहेत. आपण आता राजसदरेतून बाहेर निघालो, याला म्हणतात राजमार्ग. पूर्वी महाराजांना भेटीला लोक जायचे ते इकडनं जायचे. आपण मेन किल्ल्यातनं आलो. शिवाजी महाराज दररोज सकाळी उठले का स्नान करायचे, शुभ कपडे परिधान करायचे आणि याच रस्त्याने ते महादेवाला जायचे तिकडे. हा तो त्यांचा आहे राजमार्ग. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकानंतर भव्य हत्तीच्या अंबारीतून जी मिरवणूक निघाली महादेवाला जाण्यासाठी याच रस्त्याने गेली होती. आणि शिवाजी राजांची शेवटची अंत्ययात्रा सुद्धा याच रस्त्याने गेली, म्हणून याला राजमार्ग. आणि या मार्गाने तुम्ही जाणार आहात. इथून पुढे जाणार बाजारपेठेमध्ये. गडावरचं एक शॉपिंग मॉल आहे, त्याला गडावरचं शॉपिंग सेंटर, सुपर मार्केट, बिग बाजार असं म्हटलं तरी चालते. त्याची लांबी सरळ 800 फुटाची आहे, तिची रुंदी 40 फुटाची आहे. आणि पूर्वीची लोक घोड्यावर बसून बाजार खरेदी करायची. तिथून बाजारपेठ कव्हर केलं का तिकडनं वरती गेलं बघा, ते लोक चाललेत. मध्ये जाताना काही तुम्हाला उत्खनित वाडे दिसतील, तुम्हाला पण शंका तयार होईल तिथे आता उत्खनन. आता मध्ये ते एक मॅप भेटलं होतं माहिती, यंत्र भेटलं होतं, ते बाजारपेठच्या पहिला सापडलं मला तिथे सापडलं होतं. वरती गेलं, तिकडनं जाताना अलीकडे 2 तलाव, एक कोळीम तलाव मंदिराच्या बाजूला आहे आणि ते मंदिरात पोचतो. पण मंदिरात तुम्ही आता मागून जाणार, महाराज समोरून जायचे पहिले. ते पांढरं घुमट दिसतं तिकडनं,
कारण ती पूर्व बाजू आहे ना, कारण त्या साईडला आता महाराजांची समाधी असल्यामुळे लोकांना मागून जावं लागतं. मंदिर वाटे का दर्ग्यासारखं मशिदीसारखं ते असं का तयार केलं? ते जर मंदिर मोगलांनी लांबून पाहिलं तर मशीद वाटावं, नतमस्तक व्हावे. आणि त्या मंदिरात जाण्याचे दरवाजे उंचीने कमी आहेत, रुंदीने कमी आहेत असे का केलेत? तर त्यावेळेचे असणारे मोगलांचे सरदार उंचीने जास्त नांगाने दिफाड होती. त्या मंदिरात महाराज सतत दर्शनाला जाण्याचा मार्ग म्हणजे पूर्वेकडनं, जगदीश्वर त्याचं नाव आहे. त्या प्रांगणामध्ये त्या काळात भजन कीर्तन गायन चालायचं. म्हणून शिवाजी राजांच्या मृत्यूनंतर महाराजांना अग्नी त्या ठिकाणी दिला, मंदिराच्या शेजारी. तिथे शिवाजी महाराजांची समाधी आहे. मृत्यूनंतर त्यांचं वय 50 वर्ष होतं मृत्यू वेळेला. आणि अग्नी कुठे झाला? तिथे. मृत्यू तिकडे झाला कुठे? महाल पाहिला तिथे. महाराजांना मंत्राग्नी दिला. हिंदू धर्मामध्ये दफन तर नाही होत ना, अग्नी दिला जातो. महाराजांना अग्नी दिला तो त्या ठिकाणी, तिथे शिवाजी महाराजांची समाधी आहे. मधल्या काळात जेव्हा रायगड पाडून इंग्रज गेले ना, तेव्हा त्या समाधीची फार दुरावस्था झाली होती. आणि त्यानंतर इंग्रजांनंतर इथे काही वर्षानंतर या गडावर पहिल्या येणाऱ्या व्यक्ती म्हणजे सत्यशोधक महात्मा ज्योतिराव फुले याने महाराजांच्या समाधीचा शोध घेतला. आणि 1926ला समाधी बांधून पूर्ण झाली. समाधी मंदिर पाहून झालं का परत येताना तिथे एक मध्ये गेट आहे आणि त्या गेटच्या 2 नंबर पायरीवर एक नाव आहे. नाव असं लिहिलंय, सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर असं नाव आहे. तिथे ई मोडी लिपीमध्ये लिहिलेलं आहे बघा. बांधकाम खात्याच्या प्रमुखाचं नाव. तर तुम्ही हिस्ट्री वाचले असेल की ज्याने शहाजहानचा ताजमहाल बांधला आणि त्या कलाकाराने अशी कलाकृती पुन्हा तयार करू नये, काय केले? त्याचे हात तोडले. पण ज्याने 14 वर्ष आपलं आयुष्य रायगडासाठी वेचलं ना, त्या हिरोजींच्या नावाची पाठी त्या पायरीवर, मंदिर समाधीच्या मधल्या पायरीवर. म्हणजे अशी लोक महाराजांना मिळाली आणि इतक्या वयामध्ये, कमी वयात हे सुराज्याचं स्वराज्य केलं. कोणामुळे केलं? अशा लोकांमुळे केलं ना. म्हणून एक काळाची गरज आहे की अंधार पडला पाहता एक दिवा पाहिजे, आणि महाराष्ट्राला नव्हे तर संपूर्ण देशाला पुन्हा एकदा तो जिजाऊंचा शिवबा पाहिजे. गडावर आलात, महाराजांच्या समाधीचं दर्शन करणार. गडावरून खाली गेल्यानंतर पायथ्याशी पाचाड नावाचं गाव, आवर्जून बघा. त्या गावात राजमाता जिजाऊंची समाधी आहे. तिचं दर्शन करणं गरजेचं आहे. कारण जिजाऊ जर तुम्ही जन्माला आल्या नसता तर नसती दिसली अंगणामध्ये तुळस, आणि महाराज तुम्ही जन्मले नसते तर राहिले नसते घरासमोर मंदिरांचे कळस, राहिले असते का? हा बघा, इकडनं हा लोक वर येत आहेत ना वरती, इथे खाली गेलं ना का हाही रस्ता रोपवेला जातो. पण थोडं खाली उठलं ना डायरेक्ट अपोजिट खाली एक पाऊलवाडी गेली, तिथे तलाव आहे, कुशावरचा तलाव. आणि त्याच्याच बाजूला एक खडकामध्ये पर्जन्य मापक म्हणून आहे, पाणी मोजण्याचं आहे. तिथून तलावापासून खाली दरीमध्ये गेलं 450 फूट का वाघ दरवाजा आहे, जिथून राजाराम महाराज पळाले होते. मंदिर फिरून मागे आलात का परत येताना टकमक टोक खाली आहे उत्तरेकडे कडेलोट, तिथूनच मागे आलात का तिथून मधून एक पाऊलवाट आहे. त्या पाऊलवाट्याने मागे आलात का हत्ती तलावाजवळ येता. अलीकडे गंगासागर आहे आणि हत्ती तलावापासून खाली गेलं का 800 पायऱ्या उतरलं का मेन गेट महादरवाजाला जातं. तिकडनं खाली 1300 पायऱ्या उतरलं का नाणे दरवाजाला जाता. आणि तिथून 400 पायऱ्या खाली उतरलं का तुम्ही गडाचा पायथा म्हणजे चित्त दरवाजाला पोहोचता. गंगासागरच्या पावन तळ्यापासून वर सरकताना डोंगरावर उलगडतो होळीचा माळ, जणू रायगडाचं प्रवेशद्वारच. आणि मग उजवीकडे वळताच नजरेस पडती ती एक अत्यंत देखणी, मन थक्क करणारी मूर्ती, छत्रपती शिवाजी महाराज. समोर बाजारपेठेची लगबग, गडावरील जीवन आणि उत्सवांचे स्वर, आणि त्या सगळ्या हालचालींवर नजर ठेवून बसलेत खुद छत्रपती. क्षणभर असंच वाटतं महाराज आजही इथेच आहेत, गडाचं शासन पाहतायत, प्रजेसमोर एक आदर्श बनून उभे आहेत. मन नकळत नतमस्तक होतं आणि जाणवतं ही मूर्ती पाहिल्याशिवाय रायगडवारी पूर्णच होऊ शकत नाही. ही केवळ एक प्रतिमा नाही, ही साक्षात शिवरायांची प्रेरणा आहे. विजयस्तंभापासून आपण ज्यावेळेस वर येतो इकडल्या बाजूला,
तर इथं आपल्याला हा होळीचा माळ लागतो आणि माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक. तर पावसाळ्यामध्ये खूपच या ठिकाणी भारी दिसतं. आता जस्टच पाऊस पडला आणि धुकं पण खेळत राहत असतं, पण आम्हाला या ठिकाणी चांगले फोटो घेता आले आणि चांगले व्हिडिओ पण करता आले. तर हा समोरचा होळीचा माळ. छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळेस होळीच्या दिवशी या ठिकाणी भली मोठी होळी पेटवली जायची, त्या होळीमध्ये नारळ टाकला जायचा आणि जो नारळ या ठिकाणी त्या जाळातनं बाहेर काढेल त्याला सोन्याचं कडं दिलं जायचं. असं म्हणतात की 2 वेळेस छत्रपती संभाजी महाराजांनी त्या होळीतला नारळ काढला होता. तर हे आहे तो होळीचा माळ. यानंतर आपण बाजारपेठेमध्ये जाऊयात. काय आणि एवढं गरम असतं काय कुठं? हा 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 हा. या ठिकाणी आता मी उकडलेलं कणीस खातोय. आपण नगरखान्यातनं ज्यावेळेस खाली येतो आपल्याला होळीचा माळ लागतो आणि होळीच्या माळाकडं म्हणजे बाजारपेठेकडं न जाता तिथून एक राईट साईडनं आपण एक छोटीशी वाट येते आणि त्या वाटेनं आपण खाली येतो. इकडं आल्यानंतर आपण वाघ दरवाजाकडे जाऊ शकतो आणि त्याबरोबरच इथं आपल्याला अजून एक तलाव मिळतो. तो एक तलाव आहे आणि पर्जन्य मापक वगैरे ह्या गोष्टी आपल्याला ह्या बाजूला पाहायला मिळतात. आता अनेक लोक इकडे येत नाहीत, पण आज आपण जाऊन बघूयात. मित्रांनो, आता मी इथं आलोय. तुम्हाला मगाशी सांगितलं होतं की आपल्याला खाली जाऊन पर्जन्य मापक वगैरे बघायचे, तर हेच ते पर्जन्य मापक. तर या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं इंजिनिअरिंग स्किल चांगल्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळतं. तर या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी असं स्किल बनवलं होतं की त्या आताच्या काळामध्ये आपण पाऊस मोजतो, इलेक्ट्रॉनिक पद्धतीने वगैरे पाऊस मोजला जातो की किती मिलीमीटर पाऊस पडलाय, पण त्यावेळेस 400 वर्षापूर्वी अशा प्रकारचं स्किल या ठिकाणी वापरलं होतं की पाऊस किती पडला हे त्यांना कळायचं. म्हणजे त्यावरनं ते इथल्या शेतकऱ्यांना वगैरे दुष्काळ पडणार आहे का नाही हे सांगितलं जायचं. तर इथं 3 होल आहेत. ह्या होलमधून खाली जे पाणी पडलं जायचं आणि होणाऱ्या पाणी साठ्यावरनं या ठिकाणी त्याचं गणित लावलं जायचं की यावर्षी पाऊस किती पडलेला आहे. तर आपल्याला रायगडावर आल्यानंतर अशा प्रकारचं छत्रपती शिवाजी महाराजांचं अनेक प्रकारचे स्किल पाहायला मिळतंय. पर्जन्य मापकाच्या आपण थोडंसं वर आलो तर आपल्याला या ठिकाणी एक टाकी पाहायला मिळते पाण्याची. तर हीच ती पाण्याची टाकी आहे. तर हे सुद्धा एक स्किलचाच भाग आहे. पाण्याच्या टाकीच्या वर गडावरनं पलीकडच्या भागातनं जे झरे येतात त्या झऱ्याचं पाणी या ठिकाणी साईडला एकत्रित येतं आणि ते पाणी झिरपून हळूहळू या टाकीमध्ये येतं आणि इथलं पाणी पिण्याजोगं आहे. म्हणजे या टाकीला आपण आधुनिक नाही पण त्या काळातलं फिल्टर सुद्धा म्हणू शकतो. तर तुम्ही बघू शकता की पाणी किती स्वच्छ दिसतं या ठिकाणी. तर आता मित्रांनो मी इथं आलोय. माझ्या पाठीमागं तुम्ही बघू शकता या ठिकाणी कुशावर तलाव आहे. तर या तलावाच्या बरोबर वरच्या बाजूला इथं आपल्याला वाडेश्वराचं मंदिर पाहायला मिळतं आणि हा जो परिसर आहे इथला काही भाग आता रिसेंटली 2019च्या आसपास रिकवर झाला, म्हणजे रिमेन्स उघडे झालेत आणि इथला खालचा जाणारा जो रस्ता आहे तो वाघ दरवाजाकडे जातो. तोच दरवाजा ज्या दरवाजामधून राजाराम महाराज त्या दरवाज्यातून इथून रायगड सोडून निघून गेले होते, पुढे ते जिंजीला गेले होते. तर हेच ते वाडेश्वराचं मंदिर.
आत्ताच आपण कुशावर तलाव पाहून आलो आणि आता इथं आलो आहे. हा आहे बाजारपेठेचा पॉईंट, म्हणजे ही बाजारपेठ आहे. ही बाजारपेठ खूप मोठी आहे. तर इथं अशा टाईपची दुकानं आहेत. समजा हे एक दुकान आहे, तर ह्या दुकानाची लांबी आहे जवळपास 40 फुटाची. तर एवढं मोठं दुकान आहे. दुकानाचा मुख्य ज्याला आपण शोकेस वगैरे म्हणू शकतो, तर या ठिकाणी त्या वस्तू ठेवल्या जायच्या आणि त्याच वस्तू बॅकअपमध्ये पाठीमागं स्टोरेज केलं जायचं. तर हे त्या बाजारपेठेमधलं एक दुकान आहे. आणि आता मी इथून खाली उतरतोय. बघा, बाजारपेठेच्या या दुकानातून मी खाली उतरलो, म्हणजे मी इतका खाली आलो. आता तुम्ही बघू शकता. तर ही उंची जी आहे ती खूप जास्त आहे. सर्वसामान्य व्यक्ती या ठिकाणी येऊन असं खरेदी करू शकेल का? तर नाही. तर ही बाजारपेठेमध्ये खरेदी करण्यासाठी लोक घोड्यावरनं येत होते. तर लोक या ठिकाणी म्हणजे कस्टमर यायचे, ते घोड्यावरून यायचे आणि या ठिकाणी खरेदी करायची. म्हणून या बाजारपेठेची उंची एवढी मोठी आहे. तर हे जवळपास 300 मीटरच्या आसपास याची लांबी आहे. या ठिकाणी जवळपास 40 दुकानं आहेत. मित्रांनो, बाजारपेठेपासून आपण पुढे आल्यानंतर हा जो रस्ता आहे तो जातो जगदीश्वराच्या मंदिराकडे. त्या मंदिराकडे जायच्या रस्त्यावरच इथं आपल्याला काही दुकानं पाहायला मिळतील, जिथं आपल्याला स्नॅक्स, चहा वगैरे सगळं मिळतं. त्याच्या पाठीमागं काही झोपड्या आहेत. त्या झोपड्यामध्ये आपल्याला जेवणाची सोय आहे, म्हणजे लंच त्या ठिकाणी मिळतो. पिठलं भाकर चांगल्या पद्धतीचं ऑथेंटिक एकदम चांगलं फूड आपल्याला या ठिकाणी मिळतं गरमागरम. तर तशी एक ऑर्डर दिली आणि तिथं थोडीशी गर्दी असल्यामुळं आम्ही म्हणलं की आता जगदीश्वराचं मंदिराचं तिकडचा सगळा पोर्शन सगळा कव्हर करून येतो. तर इथं आता चहा घेतला आणि आम्ही जातोय त्या मंदिराकडे. जगदीश्वराच्या मंदिराच्या इथं हेच ते जगदीश्वराचं मंदिर, छत्रपती शिवाजी महाराज. आता आपण ज्या रस्त्याने आलो त्याला राजमार्ग म्हटलं जायचं. त्याच मार्गाने यायचे, पण येण्याचा रस्ता तिकडनं होता आणि तिथून आतमध्ये येऊन या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज जगदीश्वराचं दर्शन करायचे. तर लास्ट टाइम इथं आलो होतो ना मी, त्यावेळेस आतमध्ये जाऊन दर्शन केलं होतं. पण तुम्ही आता बघू शकता एवढी मोठी लाईन असल्यामुळे मी बाहेरून दर्शन करून आता समाधीकडल्या बाजूला जातोय. जगदीश्वराच्या मंदिराच्या बरोबर समोर जी कमान आहे त्या कमानीच्या खाली आपल्याला एक गोष्ट पाहायला मिळते, ती म्हणजे ही एक पायरी. आणि ह्या पायरीवर एक गोष्ट लिहिलेली आहे, एक नाव लिहिलेलं आहे, ते म्हणजे सेवेचे ठायी तत्पर हिरोजी इंदुलकर. हिरोजी इंदुलकर तेच व्यक्ती ज्यांनी हा रायगड बांधला. 14 वर्ष लागले होते हा रायगड बांधण्यासाठी. तेव्हा कुठं हा रायगड पूर्ण झाला. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिरोजी इंदुलकरांना एक गोष्ट विचारली होती की आता तू माग, तुला काय पाहिजे ते माग. त्यावेळेस हिरोजी इंदुलकरांनी एक गोष्ट मागितली, ती म्हणजे काय की या पायरीवर स्वतःचं नाव टाकण्यासाठी अनुमती मागितली आणि त्यांनाही त्या ठिकाणी अनुमती मिळाली आणि या ठिकाणी त्यांनी स्वतःचं नाव कोरलं. तर हे नाव कोरण्यामागं एक त्यांचा हे होतं की त्यांना वाटायचं की छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळेस इथून जगदीश्वराच्या मंदिरामध्ये जातील त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायाची धूळ तरी आपल्या नावावर पडेल, या हेतूनं त्यांनी आपलं नाव या ठिकाणी कोरून घेतलं होतं.
मित्रांनो, मी म्हटलं होतं की आपण गर्दी असल्यामुळं जगदीश्वराचं दर्शन नाही घेणार, पण ज्यावेळेस आपण समाधीचं दर्शन घेतलं आणि इकडं आलो तर आपल्याला लक्षात आलं की गर्दी नाही, आपण पटकन दर्शन घेऊया आणि निघूयात. तर चांगलं असं आपलं या ठिकाणी दर्शन झालं. गडाच्या कुशीत ढगांच्या साक्षीनं एका साध्या झोपडीत थोड्याशा शुल्कात मिळणारं ते गरमागरम मातीतून आलेलं पोटभर जेवण जेवताना असा भास होतो की जणू छत्रपती शिवाजी महाराजांच्या सानिध्यात आपण आसनावर बसलोय. भाकरी, भाजी आणि त्या साध्या वाटणात सुद्धा एक दिव्य चव असते. जणू इतिहासातल्या स्वराज्याचा सार त्या एका घासात उतरून येतं. पदार्थ काहीही असो, ताटात असते श्रद्धा आणि प्रत्येक घासात अनुभव असतो गडाचा, त्यागाचा आणि अभिमानाचा. मन भरतं आणि पोटही. हे फक्त जेवण नाही, ही एक अनुभूती आहे शिवकाळात जगण्याची. आता पाठीमागे इथं जेवण केलं. जेवण खूप भारी होतं. मला वाटलं नव्हतं की अशा ठिकाणी पण आपल्याला काहीतरी चांगलं खायला मिळेल की नाही, पण ताजी ताजी भाकरी होती तांदळाची आणि मटकी आणि पिठलं आणि भाकरी होती. तर खूप भारी असं जेवण होतं. गरम गरम असल्यामुळं ते खूपच चविष्ट लागलं. तिथं जेवण केलं आणि आम्ही आता आलो इथं. तर माझ्या पाठीमागं बघू शकता तिथे टकमक टोक आहे. तर आता आपण टकमक टोकाकडे जाऊयात. रायगडावर आपल्याला बरेच जुने असे वाडे वगैरे पाहायला मिळतात की काही वाडे असे आहेत की त्याच्याबद्दल काय इतिहासामध्ये आपल्याला माहिती सापडत नाही. त्यातलाच हा एक असा वाडा आहे ज्याचे रिमेन्स आता उत्खनन करून बाहेर काढलेत. त्यामुळं या ठिकाणी आपल्याला पडझड थोडीशी दिसते. ते उकरून काढतात खाली कशा पद्धतीचं बांधकाम आहे किंवा खालचे काय रिमेन्स आहेत ते शोधण्यासाठी. आणि ज्या क्षणी आपण टकमक टोकावर पोहोचतो त्या क्षणी गडाची खरी भव्यता आपल्या डोळ्यांसमोर उभी राहते. असं वाटतं जणू स्वराज्याचा श्वास इथूनच घेतला जातो. शिवरायांच्या काळात या टोकाचा कधीच वापर झाला नाही, पण छत्रपती संभाजी महाराजांच्या काळात जेव्हा कोणी फितूर व्हायचं, गद्दार व्हायचं, त्यांना दिली जायची शिक्षा कडेलोट करण्याची. या उंच कड्यावरून खोल दरीत फेकलं जायचं. इतिहास इथे अजूनही कुजबुजतो आणि वाऱ्यातही त्या काळचे साक्षीदार जणू आजही जिवंत आहेत. तर मित्रांनो, अशा प्रकारे आता मी आलो इथं टकमक टोकापाशी. तर इथं वारा भयंकर असतो. वाऱ्यामध्ये आपण या ठिकाणी आपला निभाव नाही लागत. आपला इथून टोल सुद्धा जाऊ शकतो. त्यामुळे इथं रेलिंग आहे. तर या रेलिंगच्या बाहेर जाण्याचा प्रयत्न करू नका. तर या टकमक टोकाचा कडेलोट पॉईंट म्हणून उपयोग केला जाईल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात या टकमक टोकाचा कडेलोट पॉईंट म्हणून या ठिकाणी उपयोग केला जायचा. जे फितूर होते, जे गुन्हेगार होते, त्यांना या ठिकाणावरनं खाली कडेलोट केलं जायचं. तर हा तो पॉईंट. मित्रांनो, राणी वस्तीच्या पाठीमागटनं इकडे रस्ता यायला हिरकणी बुरुजाकडे जाण्याचा हा रस्ता आहे. इथं पाटी पण लावली हिरकणी बुरुज म्हणून. तर हिरकणी बुरुजाचा एक किस्सा सांगतो. खरं तर या ठिकाणी हिरकणी बुरुज नसून हिरकणी कडा होता आणि त्यावर हिरकणी बुरुज बांधला गेला. तर विषय असा झाला, रायगडाचे इंजिनियर हिरोजी इंदुलकर यांनी रायगड बांधल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांना ही गोष्ट सांगितली होती की रायगड एवढा भक्कम, एवढा पक्का बांधला गेला आहे की रायगडावरनं दोनच गोष्टी ये जा करू शकतात. एक तर रायगडावरनं पाणी खाली जाऊ शकतं आणि रायगडावर फक्त हवा येऊ शकते. पण हिरकणीची गोष्ट तर तुम्हाला माहीतच आहे. ती हिरकणी तिच्या तान्या बाळासाठी या कड्यावरनं खाली उतरली, म्हणून या कड्याला हिरकणी कडा असं म्हटलं जायचं. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यावेळेस इकडल्या कड्याची पाहणी केली त्यावेळेस त्यांनी त्या महिलेला, त्या हिरकणीला शिक्षा न देता तिच्या नावानं इकडला जो कडा आहे त्या कड्याला हिरकणी कडा असं नाव दिलं. आणि तिथं एक बुरुज बांधून घेतला. जिथून ती उतरली तिथं बुरुज बांधला, जेणेकरून दुसरं कोण उतरलं नाही पाहिजे म्हणून बुरुज बांधून घेतला आणि त्या बुरुजाला नाव दिलं हिरकणी बुरुज. तर असा हा हिरकणी बुरुज. अशा प्रकारे मित्रांनो आपली रायगडवारी ही कंप्लीट झाली. तर रायगडाचा व्हिडिओ, इतिहास, सगळ्या गोष्टी
तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया अशाच एका नव्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.